झी 24 तास एक पाऊल पुढे। कापूस वेचणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे, मात्र दुष्काळातला हा एकमेव ठेवा कसा सुरक्षित ठेवावा याबाबत जाणून घेऊया डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉक्टर आदिनाथ पसलावार यांच्याकडून। दुष्काळातल्या या गडद छायेत शेतकऱ्यांनी अखेर डाव साधला आणि हे पांढरं सोनं रानभर पसरवलंय। मात्र हा कापूस गोळा करण्याची ही शास्त्रोक्त पद्धत आहे। या पद्धतीचा अवलंब केला तर शेतकऱ्यांना नक्कीच स्वच्छ आणि सुंदर प्रतीच्या कापसासाठी चांगले पैसे मिळतील। कापूस वेचणी करतानाही काही नेमक्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात। सकाळी दवबिंदूमुळे वेचणी करताना कचरा जास्त येऊ शकतो, त्यामुळे सकाळच्या सत्रात कापूस वेचू नये। स्वच्छ उन्हात कापूस वेचावा। संपूर्ण उमललेली बोंडच वेचावीत। वेचणी करताना कापसामध्ये कचरा असल्यास तेव्हाच कापूस स्वच्छ करून टाकावा। खराब बोंडे, कवडीचा कापूस शक्यतो वेगळा वेचावा। आपण आता बरेचदा 5 रुपये किलो प्रतिप्रमाणे देत असल्यामुळे जास्तीत जास्त कापूस एका दिवसात कसं वेचावं याच्यासाठी खूप घाई करतात, तर ते शक्यतोवर घाई करू नये। चांगला कापूस जर आपण वेचला, चांगलं टिकवलं, चांगल्या ठिकाणी जर ठेवलं तर आपल्याला जास्त भाव पण मिळू शकते। कापूस वेचणीसोबतच त्याची साठवणूक करण्याची पद्धत देखील अतिशय महत्त्वाची आहे। कापूस साठवायच्या खोलीतील उंदराची बिळं बुजवून घ्यावीत। या जागी पाण्याची ओली येणार नाहीत ही खबरदारी घ्यावी। पहिल्या वेचणीचा कापूस वेगळा साठवावा। तसंच कापसाच्या वाणानुसार कापूस वेगळा साठवला तर ग्रेडिंग मध्ये फायदा होतो। ज्वलनशील पदार्थांपासून कापूस दूर ठेवावा। जो कापूस आहे तो आपण मार्केटमध्ये विकावा, ते जातीने विकावा, म्हणजे जेणेकरून आपल्याला भाव जास्त मिळतो। बऱ्याचदा धाग्याची लांबी कमी असते आणि एखाद्या व्हेरायटीची धाग्याची लांबी जास्त असते, त्याला जास्त भाव मिळतो। परंतु जर मिक्स केलं, समजा धाग्याची लांबी 24 आहे आणि एकाचा 32 आहे, तर जर मिक्स केलं तर आपल्याला भाव एकदम डाऊन होतो। अशा पद्धतीने कपाशीची काढणी आणि साठवणूक केली तर नक्कीच शेतकऱ्यांना बाजारात अधिक मूल्य मिळवण्यास मदत होईल आणि कापूस उत्पादनाचा हेतू साध्य होईल। झी 24 ताससाठी जयेश जगड, अकोला। झी 24 तास एक पाऊल पुढे।